गुड मॉर्निंग मित्र हो. बी ए भाग 1 सेमिस्टर सेकंड अभ्यासक्रम आपण पाहतोय आणि हा अभ्यासक्रम पाहत असताना जी 5 युनिट होती त्या 5 युनिटमधील 2 युनिट आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये पहिलं जे युनिट आपण सिलेबसच्या अनुषंगानं पाहिलं ते सिद्धांत कल्पना हायपोथिसिस त्याला असं आपण म्हटलं. आणि दुसरं जे युनिट आपण पाहिलं ते व्याख्या स्वरूप या स्वरूपामध्ये आपण पाहिलं. तिसरं जे युनिट आहे ते तिसरं युनिट क्लासिफिकेशन ऑफ लॉज म्हणजे नियम, त्याचा अर्थ आणि वर्गीकरण. जे नियम आहेत त्या नियमांचं वर्गीकरण, नियमांचे प्रकार हे आपण पाहत असताना सुरुवातीला आधी आपल्याला नियमाची व्याख्या पाहावी लागेल. नियमाची व्याख्या पाहत असताना नियम म्हणजे काय हे स्पष्ट केल्यानंतर दुसरी संकल्पना आपल्याला नियमांच्या प्रकाराच्या अनुषंगानं पाहावी लागेल. नियमाचे जे प्रकार आहेत ते नियमाचे प्रकार, जगामध्ये अनेक नियम आहेत, परंतु सगळ्या नियमांचा समावेश इथं जे वर्गीकरण केलेलं आहे त्या 3 प्रकाराच्या वर्गीकरणामध्ये सगळ्याच नियमांचा समावेश झाल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये पहिला जो नियम आपल्याला पाहावा लागणार आहे तो म्हणजे शासकीय नियम, गव्हर्नमेंट लॉज असं याला म्हटलं जातं. शासकीय नियम आपल्याला माहिती आहे की शासनानं तयार केलेले जे काही नियम असतील त्यास शासकीय नियम असं म्हटलं जातं. पण हे जे नियम आहेत हे नियम युनिव्हर्सल ट्रूथ असतात का हो? नाही, अशा प्रकारानं उत्तर येईल. कारण शासकीय नियम हे महाराष्ट्र राज्य सरकारनं बनवलेले वेगळे असतील, पंजाबनं बनवलेले वेगळे असतील, दिल्ली सरकारनं बनवलेले वेगळे असतील. प्रत्येक राज्यानं, प्रत्येक संस्थेनं, प्रत्येक विभागानं बनवलेले जे जे काही नियम असतील ते नियम हे त्या विभागापुरते, त्या राज्यापुरते, त्या संस्थांपुरते मर्यादित असतात. पंजाब सरकारनं बनवलेले नियम महाराष्ट्र सरकारला लागू होणार नाहीत आणि महाराष्ट्र सरकारनं बनवलेले नियम तमिळ सरकारला लागू होणार नाहीत. परंतु भारत सरकारने बनवलेले जे काही नियम आहेत ते नियम आपल्या सर्व भारत देशातील राज्यांना लागू होतील, परंतु अमेरिकेला लागू होणार नाहीत. आणि म्हणून मग या सगळ्या नियमांचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. शासकीय नियमांचं स्वरूप कसं असतं तर मस्ट या केलंच पाहिजे, झालंच पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक प्रकारचा आदेश असतो आणि तो जर आदेश आपण पाळला नाही, नागरिकांनी जर पाळला नाही तर त्याला दंड किंवा शिक्षा होते. या शासकीय नियमांचं स्वरूप आणि शासकीय नियम कसे असतात हे पाहत असताना आपण सविस्तरपणे त्याची चर्चा करू. दुसरा जो नियम आहे तो दुसरा नियम नॉर्मेटिव्ह लॉज असं म्हटलं जातं. यालाच आदर्शवादी नियम असंही म्हटलं जातं. दुसरा जो नियमांचा प्रकार आदर्शवादी नियमांचा आहे त्याचंही आपल्याला स्वरूप पाहावं लागेल. त्याचं स्वरूप पाहत असताना आदर्शवादी नियम कशा प्रकाराचे असतात हेही आपल्याला पाहावं लागेल. आणि आदर्शवादी नियम हे बंधनकारक असतात का याचं स्पष्टीकरण आपण करत असताना सविस्तरपणे त्याचा खुलासा आपण करूया. म्हणजे आदर्श हे कोणी निर्माण केलेले नसतात. म्हणजे कोणी एका व्यक्तीच्या संदर्भामध्ये सत्यमेव जयते, सर्वांनी खरे बोलावे, चोरी करू नये, गुरुजनांची आज्ञा पाळावी, अतिथी देवो भव, जे काही आदर्श नॉर्मेटिव्ह लॉज आहे न बदलणारे. शासकीय नियमांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर बदलणार आहेत. या पंचवार्षिकला जे सरकार सत्तेवरती असतं त्यांनी बनवलेले नियम पुन्हा सत्तेवरती दुसरं जर सरकार आलं तर ते नियम राहत नाही. याचाच अर्थ शासकीय नियम बदलणारे असतात. आदर्शवादी नियम नेहमी खरे बोलावे हाच नियम चिरकाल स्वरूपात शाश्वत सृष्टी आहे तोपर्यंत राहणार आहे. म्हणजे आदर्शवादी नियमांचा संबंध जो काही आहे तो मूल्यांशी येतो, तो आदर्शांशी येतो. म्हणजे आपल्या आधी ज्या काही चांगल्या वाटा नीतीनं, धर्मानं तयार केलेले आहेत त्याच वाटेनं आपण जावं अशा प्रकाराचा प्रघात आहे.
आणि म्हणून आदर्शवादी नियम जे आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचा उपदेश असतो. आणि थोडक्यात याचं स्वरूप स्पष्ट करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की आदर्शवादी नियम जर त्याचं आपण उल्लंघन केलं तर दंड किंवा शिक्षा होत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये आदर्शवादी नियमांचं जर आपण उल्लंघन केलं आणि काही ठिकाणी होत असतं, उदाहरणार्थ पहा, आईवडिलांना वृद्धापकाळामध्ये त्यांच्या मुलांनी सांभाळलं पाहिजे, पण जी मुलं सांभाळत नाहीत त्या मुलांच्यावरती आता कायदेशीर शिक्षेची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून आदर्शवादी नियमसुद्धा आता बदलणारे आपणाला दिसतात. बदलणारे म्हणजे त्याच्यामध्ये दंड किंवा शिक्षा होत असते. आदर्शवादी नियम जे काय आहेत, मूल्य जे आहेत, ते मूल्य चिरकाल असतात, मूल्य बदलत नाही. काळानुरूप मूल्य जी होती ती आधीच्या काळामध्ये आता आणि नंतरही तीच राहणार आहेत. आणि म्हणून आदर्शवादी नियमांचं स्वरूप स्पष्ट करत असताना ते नियम ऑट टू करावे, असावे, व्हावे या स्वरूपामध्ये एक प्रकारची अपेक्षा असते, एक प्रकारचा उपदेश असतो. आणि या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा जो तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे निसर्ग नियम. म्हणजे इथं 3 जे प्रकार आहेत या 3 प्रकारांमध्ये प्रत्येक प्रकाराचं आपल्याला स्वरूप कसं आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. म्हणजे शासकीय नियमाची व्याख्या पाहावी लागेल, आदर्शवादी नियमाची व्याख्या पाहावी लागेल, निसर्ग नियमाची व्याख्या पाहावी लागेल आणि निसर्ग नियमाचं स्वरूप आणि निसर्ग नियमांचे प्रकार हे आपल्याला पाहावे लागतील. म्हणजेच निसर्ग नियम हे व्यापक आहे. म्हणजे निसर्ग नियम पाहायच्या आधी काही तत्त्व आपल्याला पाहावी लागतात आणि ती जी तत्त्व आहेत ती 2 तत्त्व आहेत. एक स्वयंसिद्ध तत्त्व आणि दुसरं जे आहे ते गृहीत तत्त्व. स्वयंसिद्ध तत्त्व म्हणजे स्वतःच सिद्ध त्या ठिकाणी असतं, त्याचं प्रामाण्य किंवा त्याचं सत्य हे त्याच तत्वामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं, त्याची सिद्धता द्यायची गरज नसते. आणि गृहीत तत्वांचा ज्यावेळेस आपण विचार करतो निसर्ग नियमांच्या आधी त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येईल की या जगामध्ये कारणाशिवाय कार्याची निर्मिती होत नाही आणि जिथं कारण असतं तिथं कार्य असतं, हे एक गृहीत तत्व आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि दुसरं जे गृहीत तत्व आहे ते म्हणजे निसर्ग समरूपतेचं तत्व. थोडक्यात आपल्याला एका विधानामध्ये हे तत्व स्पष्ट करता येतं. ते तत्व म्हणजे असं की या जगामध्ये समान परिस्थितीत समान कारणांपासून समान कार्याची निर्मिती होते. आणि मग हे निसर्ग समरूपतेचं तत्व आपण स्वीकारल्यानंतर निसर्ग नियमांचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करता येतं. आणि हे निसर्ग नियमांचं स्वरूप आपण स्पष्ट केल्यानंतर आपल्याला काइंड्स ऑफ लॉज ऑफ नेचर म्हणजेच नियमांचे प्रकार जे आहे हे सर्वच म्हणजे जगामध्ये असणाऱ्या सगळ्या नियमांची विभागणी ही 3 नियमांमध्ये केली जाते. आणि मग कुठलाही नियम असू द्यात या 3 नियमांमध्ये समाविष्ट झाल्याचं आपल्याला दिसेल. मग तुम्ही म्हणाल की फिजिक्समध्ये असणारे नियम सगळे निसर्ग नियमामध्ये जातील, खगोलशास्त्राचे नियम, रसायनशास्त्राचे नियम याच्यामध्ये जातील, मूल्यांचे नियम आदर्शवादीमध्ये जातील. आणि सगळ्याच जगामध्ये असणारे जे काही संस्था असतील किंवा जी राज्य सरकारं आणि केंद्र सरकार असतील ते सगळे तयार केले गेलेले माणसानं समाजाला शिस्त लावण्यासाठी स्वतःहून तयार केले गेलेले, मग ती बँक असेल, एखादी शिक्षण संस्था असेल किंवा एखादी सहकारी संस्था असेल, त्याच्यामध्ये तयार केले गेलेले सगळे नियम हे शासकीय नियमांमध्ये जातील. म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार यांनी संसदेमध्ये विधानभवनामध्ये तयार केले गेलेले सगळे नियमांचा समावेश जगामधील सगळ्या शासकीय नियमांमध्ये होत असल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजेच या 3 नियमांमध्ये जगातील सर्व नियमांचा समावेश झालेला आपल्याला दिसेल. पण या निसर्ग नियमांचे प्रकार पाहत असताना आत्ताच मी म्हटले की प्राथमिक नियम स्वयंसिद्ध तत्व आणि गृहीत तत्व ही तत्व पाहावी लागतील. आणि मग ही तत्व पाहिल्यानंतर जे 2 प्रामुख्याने प्रकार पडतात त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो प्राथमिक नियम हा नियमाचा प्रकार आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम नियम. यालाच गौण नियम, प्रायमरी लॉज अँड सेकंडरी लॉज असं म्हटलं जातं. दुय्यम नियम यालाच गौण नियम असंही म्हटलं जातं. प्राथमिक नियम कशातूनही निष्पन्न होत नाहीत, ते मुळातच असतात. पण स्वयंसिद्ध तत्वांच्या खालोखाल नव्हे यांच्यापेक्षा व्यापक दुसरं काहीही नसतं. दुय्यम नियम जे आहेत ते दुय्यम नियम प्राथमिक नियमातून निष्पन्न झालेले असतात. आणि त्याची डेफिनेशन्स अशीच आपल्याला असं करता येईल की प्राथमिक नियमातून निष्पन्न झालेले जे नियम आहेत त्याला दुय्यम नियम म्हणायचं, सेकंडरी लॉज.
मग हे दुय्यम नियम किती आहेत, तर त्याचे प्रमुख प्रकार 2 आहेत. कार्व्हेत रीड या तर्कशास्त्रज्ञानं पुन्हा आणखीन त्या नियमांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. असे एकूण दुय्यम नियमाचे 6 प्रकार आहेत. इथं आपल्याला हे प्रकरण किंवा हे युनिट पूर्ण करता येईल. ते सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी निसर्ग नियम आणि प्राथमिक नियम. दुय्यम नियमाचे जे 6 प्रकार आहेत त्याची फक्त उदाहरणं आणि त्याची डेफिनेशन्स आपण जाता जाता चर्चेमध्ये घेऊयात आणि हे युनिट आपण पूर्ण करूयात. पुढचं जे युनिट क्रमांक 4 आहे ते युनिट क्रमांक 4 सम रिसर्च टेक्निक्स असं आहे. त्याचं टायटल काही संशोधन तंत्रे. पहा, आता काही संशोधन तंत्रांमध्ये वैज्ञानिक संशोधन करत असताना कुठलाही विषय असू द्या, त्या प्रत्येक विषयाचं संशोधन करत असताना काही तंत्र वापरल्याशिवाय आपल्याला सत्याप्रत जाता येत नाही. आणि सत्य जर मिळवायचं असेल तर ती तंत्र आपल्याला वापरावी लागतात. आणि त्या तंत्रांमध्ये अनेक तंत्र आहेत. त्याच्यातील आपण काही निवडक तंत्र घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मग शंपल आहे, सुयोग्य नमुना आहे, सर्वे पद्धत आहे, ज्या काही मेथड्स वगैरे आहेत त्या मेथड्समध्ये पहिली संशोधन तंत्रामध्ये एक आहे पद्धती आणि तंत्रे. मेथड्स अँड टेक्निक्स या दोन्हींचा विचार करत असताना पद्धत ही वेगळी असते आणि तंत्र हे वेगळं आहे. पण पद्धतीच्या नंतर तंत्र येतं. पण इथं प्रॅक्टिकली व्यवहार येतं, व्यवहारामध्ये प्रॅक्टिकल येतं. तर इथं पद्धत ही ॲबस्ट्रॅक्ट असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून वैज्ञानिक संशोधन करत असताना जी काही मेथड वापरली गेलेली आहे ती मेथड कोणती आहे, त्या मेथडनुसार आपल्याला सत्य सापडतं काय, आणि सत्य सापडल्यानंतर त्याच्या आधारे तंत्रज्ञान म्हणजे तंत्र काय आहे, टेक्निक काय आहे, या दोन्हींचाही या ठिकाणी डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये आपण विचार करून त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण करूया. दुसरं संशोधन तंत्रांमध्ये जे आहे त्याला क्वेश्चनियर असं म्हटलं जातं. त्याला प्रश्नावली हे एक संशोधनाचं तंत्र आहे. आता प्रश्नावली क्वेश्चनियर म्हणजेच प्रश्न विचारले जातात. पण कोणते प्रश्न विचारले जातात, तर एखाद्या विषयामध्ये संशोधन करत असताना त्या विषयाचे मी मोजके प्रश्न काढेन. पण जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये कोणाला प्रश्न ते पाठवणार. माझा विषय जर पदार्थ विज्ञान असेल तर त्या पदार्थ विज्ञानामध्ये रुची असणारा तज्ज्ञ असणाऱ्या माणसाकडे ती प्रश्नावली पाठवली पाहिजे. किंवा अनेक ठिकाणावरून जी काही महत्त्वाची माणसं आहेत त्यांचे पत्ते काढून त्यांना प्रश्नावली पाठवली पाहिजे. आता प्रश्नावली जी टेक्निक्स म्हणून आपण स्वीकारली होती त्याचे आधीचं जे स्वरूप आहे ते आधीचं स्वरूप म्हणजे ती प्रश्न लिहायचे क्रमानं प्रश्न आले पाहिजे, त्याच्यामध्ये सिक्वेन्स असायला पाहिजे लॉजिकली. कुठलाही दुसरा बाहेरचा विसंगत स्वरूपाचा प्रश्न विचारता कामा नये. प्रश्न किती असावेत यालाही मर्यादा आहे. ती कोणाकडे पाठवावी यालाही मर्यादा आहे. त्याचा आकार कसा असावा यालाही मर्यादा आहे. आता पोस्ट हा प्रकार राहिलेला नाही. आता तंत्रज्ञान, मीडिया आलेलं आहे, ईमेल आलेलं आहे, ट्विट आलेलं आहे, मोबाईल आलेला आहे. मोबाईलच्या आधारे, व्हॉट्सअपच्या आधारे आपण आपणाला हवी असणारी माहिती गोळा करू शकतो, म्हणजे डाटा कलेक्शन. आणि गोळा केलेली माहिती ही सत्याच्या जवळ जाते आहे काय, कारण सगळ्याच लोकांनी दिलेली माहिती ही एकाच उत्तराच्या संदर्भामध्ये आपणाला भेटत नाही. अनेक स्वरूपाचे पर्याय त्या ठिकाणी येतात आणि म्हणून ती सत्याजवळ जाणारी जी काही माहिती असते त्या माहितीच्या आधारे संशोधन केलं जातं. परंतु प्रश्नावलीच्या आधारे की जसं प्रयोगानं आपल्याला 100% सत्य निष्पन्न करता येतं असं प्रश्नावलीनं आपल्याला 100% सत्य निष्पन्न करता येत नाही. आणि म्हणून प्रश्नावली हे एक तंत्र आहे, पण ते सत्याच्या जवळ जाणारं तंत्र आहे. ते स्वरूप कसं आहे, प्रश्नावलीची नियम काय, प्रश्नावली कशी असावी, आता जसं म्हटलं त्या पद्धतीनं आपण प्रश्नावलीची संकल्पना पाहत असताना अधिक स्पष्टीकरण आपण करूयात. तिसरा जो संशोधन तंत्राचा मुद्दा जो आहे तो तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अविभाज्य घटक असल्याचं आपल्याला दिसतं. प्रत्येकाला
त्याला सामोरं जावं लागतं आणि ते म्हणजे इंटरव्ह्यू, म्हणजेच त्याला मुलाखत असं म्हटलं जातं. आपल्या वैयक्तिक स्वरूपामध्ये नोकरीसाठी मुलाखत घेतली जाते, त्याचं स्वरूप वेगळं असतं. पण जे संशोधनाच्या स्वरूपामध्ये जे काही आपण इंटरव्ह्यू घेतो त्याचं स्वरूप वेगळं असतं. म्हणजे मुलाखत ही कोणाची घ्यावी, कशी घ्यावी, मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न असावेत आणि मुलाखत संशोधनाच्या संदर्भामध्ये घेत असताना किती कालावधीमध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे. मुलाखत ही सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून आज महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलाखत ही आपण एखादा अप्लाय केल्यानंतर कशा स्वरूपामध्ये आपण तयारी करून गेलं पाहिजे, वेशभूषा कशी असायला पाहिजे, केशभूषा कशी असायला पाहिजे, आपणाला आपल्या विषयाचं ज्ञान सखोल असायला पाहिजे. कारण कुठलाही प्रश्न विचारला आपल्या विषयाच्या संदर्भात तर त्याला उत्तर देता आलं पाहिजे. मुलाखतीला आपण सामोरं गेलं पाहिजे. कारण मुलाखत आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आत्ताच मी म्हटलं त्या पद्धतीनं मुलाखतीचं स्वरूप, मुलाखतीचे प्रकार काय आहेत, कोणते आहेत, आपण त्या ठिकाणी काही संशोधन तंत्रांमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण करूयात. हे 4थं युनिट हे छोटंसं युनिट आहे. पद्धती व तंत्र, प्रश्नावली आणि मुलाखत या 3च गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आणि जे 5वं युनिट आहे या सेमिस्टरमधील शेवटचं युनिट. आत्तापर्यंत आपण जर अभ्यासक्रम जर पाहिला तर त्या अभ्यासक्रमातील संकल्पनांचा विचार केला तर अगदी नवीन संकल्पना तुम्हाला असल्याचं दिसलं असेल. हायपोथेसिस, अभ्युपगम किंवा सिद्धांत कल्पना नवीनच शब्दप्रयोग आपण ऐकलेला आहे. विगमन नवीनच शब्द, केवळ गणनात्मक विगमन, शास्त्रीय विगमन, साम्यानुमान हे नवीन शब्दप्रयोग या विगमनामध्ये किंवा सायंटिफिक मेथड, वैज्ञानिक पद्धती या विषयामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु आता जो 5वा टॉपिक आपण घेतलेला आहे तो 5वा टॉपिक अगदी जनरली व्यवहारामध्ये तुम्ही त्याला सामोरं गेलेलं असता. नवीन स्वरूपाचं ज्ञान काही नाही असं तुम्हाला वाटेल. कारण अलीकडच्या काळामध्ये हे जे युग आहे ते कॉम्प्युटरचं युग आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून टायटल जे आहे ते कॉम्प्युटर सायन्स म्हणजे संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान युनिटचं नाव आपलं आहे. संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचा, तुमच्या आमच्या गरजेचा आणि उपयोगाचा असणारा हा टॉपिक असणारं हे युनिट. आपण म्हणतो कॉम्प्युटर कॉम्प्युटर कॉम्प्युटर, पण कॉम्प्युटर म्हणजे काय हे आधी आपल्याला पाहावं लागेल. संगणकाची व्याख्या म्हणजे संगणक म्हणजे काय, व्हॉट इज कॉम्प्युटर. कॉम्प्युटर आधी भिंती एवढा होता, नंतर आकार छोटा झाल्याचा आपल्याला माहिती आहे. टी व्ही एवढा, पण त्याला जागा अशी लागायची 2.5-3 फुटाची जागा, एक पूर्ण टेबल लागायचा. पण तोच कॉम्प्युटर आता भिंतीबरोबर आलेला आहे. कॉम्प्युटरचंच टॅबमध्ये रूपांतर झालेलं आहे. कॉम्प्युटरचीच फंक्शन सगळी मोबाईलमध्ये आलेली आहे. म्हणजे आपल्या हातात आता कॉम्प्युटर आलेलं आहे. लॅपटॉपमध्ये तेच कार्य असतं, मोबाईलमध्ये तेच कार्य असतं, आपल्या ऑफिसमध्ये असणारा जो काय कॉम्प्युटर आहे तेच कार्य असतं. म्हणजे ते काय आहे याची डेफिनेशन्स आपल्याला पाहिजे. पुढची संकल्पना जी आहे संगणकाची वैशिष्ट्ये. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्युटर, संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहे या दुसऱ्या संकल्पनेमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे कॅरेक्टर नेमकं काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला इथे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच वैशिष्ट्यांमध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचे भाग. आपल्याला हे माहिती आहे कशाला काय म्हणायचं. कीबोर्ड असेल, कॉम्प्युटर असेल, CPU असेल, माऊस असेल, एक्सेट्रा ज्या काही गोष्टी असतील त्या सगळं माहिती आहे. पण ते पुन्हा आणखी थेरॉटिकल आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर्स आणि महत्त्वाचा युजेस ऑफ कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचे
उपयोग काय आहे. आता सगळ्या जगाला माहिती आहे की कॉम्प्युटरशिवाय काही चालत नाही. या जगामध्ये एकही देश असा नाही की त्या देशामध्ये कॉम्प्युटर वापरला जात नाही. आता घराघरामध्ये कॉम्प्युटर झालेला आहे. प्रत्येक ऑफिसमध्ये आहे, कापड दुकानामध्ये आहे, किराणा दुकानामध्ये आहे. कुठेही आपण गेलो तर कॉम्प्युटरवरतीच सगळे बिलिंग्स केले जातात. कुठेही आपण गेलो तर ईमेलचा आधार घेतला जातो. प्रवेश घेत असताना सुद्धा आता ऑनलाईनच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आपण सगळे जे प्रवेश जे घेतले ते ऑनलाईन घेतले. कशाच्या आधारे? तर कॉम्प्युटरच्या आधारे. त्याच्या आधी ईमेल आपण काढला, ईमेल मस्ट आहे, मोबाईल नंबर आपला मस्ट आहे, आणि मग असणारी जी काय माहिती आहे ती माहिती आपण कॉलेजनं दिलेल्या वेबसाईटवरती आपण भरत गेलो आणि घरूनच आपण सेंड म्हटल्यानंतर आपला प्रवेश झालेला आहे. म्हणजे एवढं कॉम्प्युटरनं जग जवळ आलेलं आहे. आणि म्हणून संगणकाचे उपयोग काय आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. आणि शेवटी आपण म्हणूया की आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व. मॉडर्न फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. शेवटची कॉन्सेप्ट या 4थी आणि 5वी कॉन्सेप्ट आपल्याला जवळची वाटेल. माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व म्हणजेच युजेस ऑफ कॉम्प्युटर या स्वरूपानं शेवटचा जो टॉपिक आहे तो जनरल टॉपिक आहे. आपल्या सर्वांना या संदर्भामध्ये माहिती आहे, त्याचंही आपल्याला ज्ञान चर्चेच्या स्वरूपामध्ये घेता येईल. मित्र, जी 5 युनिट आहेत ही 5 युनिट सेमिस्टर 2 मध्ये आपल्याला पाहावी लागणार आहेत. वैज्ञानिक पद्धती या विषयाच्या अंतर्गत 5 युनिट आपल्याला जी पाहावी लागणार आहेत. त्याच्यामध्ये सिद्धांत कल्पना, दुसरं जे युनिट आहे ते डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या, तिसरं युनिट आत्ताच आपण पाहिलं नियमाचं, चौथं युनिट पाहिलं काही संशोधन तंत्र, आणि 5वं जे युनिट आपल्याला पाहावं लागणार आहे ते म्हणजे संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान. मित्र, हे 5 युनिट सिलेबस आपल्याला हा दुसऱ्या सत्रामध्ये आहे. या सिलेबसच्या अनुषंगानं आपण उद्यापासून खऱ्या अर्थानं टीचिंगसाठी सुरुवात करूयात. सर्वांच्याकडे हा सिलेबस असावा, कारण सिलेबस असल्याशिवाय आपणाला कोणत्या दिशेनं जायचं हे कळत नाही. म्हणून आधी सिलेबस आणि मग त्या सिलेबसच्या अनुषंगानं त्या संकल्पनांची चर्चा. म्हणून आज आपण इथंच थांबूयात. उद्यापासून आपण म्हणजे दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पहिल्या युनिटला सुरुवात करणार आहोत. त्या युनिटचं नाव आहे सिद्धांत कल्पना. तर मित्र, आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.